नमस्कार, मैं भास्कर म्हात्रे, सेक्रेटरी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव हाउसिंग फेडरेशन। सेल्फ डेवलपमेंट की चर्चा मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे में बहुत जोर से चल रही है। काफी क्वेरीज हमारे फेडरेशन में आते हैं। उसके लिए अभी तक एक भी बुक पब्लिश नहीं हुआ था। फर्स्ट टाइम महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव हाउसिंग फेडरेशन ने वो बुक का पब्लिकेशन ऑनरेबल चीफ मिनिस्टर महाराष्ट्र स्टेट श्रीयुत देवेंद्र जी फडणवीस इनके हाथ से किया। उस बारे में जानकारी देने के लिए आज हम उस ऑथर को यहाँ बुलाया है। मैं उनको रिक्वेस्ट करता हूँ कि आप सेल्फ डेवलपमेंट के बुक के बारे में जानकारी। धन्यवाद म्हात्रे सर। द फर्स्ट बुक in redevelopment of cooperative housing society and apartments has been launched by Honorable Chief Minister Shri Devendra Fadnavis sir, Honorable Minister Shri Muralidhar Mohoji, Minister of Aviation and Cooperation Government of India, Honorable Minister Shri Ashish Shelar ji, Honorable Shri Praveen Darekar ji, Honorable Shri Vidyadhar Anaskar ji, and other honorable dignitaries. This book, Swayam Punarvikas of सहकारी संस्था एंड अपार्टमेंट्स के बारे में जानकारी जो है वो प्रदान करती है। एंड यह जो जानकारी है ये हमारे कोऑपरेटिव वैल्यूज, हमारे देश के जो कोऑपरेटिव वैल्यूज है इसके आधार पर ये प्रदान करती है। फर्स्ट अगर हम देखेंगे तो स्वयं पुनर्विकास यानी कोऑपरेटिव वैल्यूज का अगर जोड़ करेंगे तो स्वयं पुनर्विकास यानी सेल्फ हेल्प, सेल्फ रेस्पॉन्सिबिलिटी, डेमोक्रेसी, इक्वालिटी, इक्विटी एंड सॉलिडारिटी यह प्रदान करता है। उसी तरह हमारे देश के जो कोऑपरेटिव प्रिंसिपल्स है उस प्रिंसिपल्स के आधार पर यानी स्वयं पुनर्विकास का मतलब है वॉलंटरी फॉर्मेशन, स्वयं पुनर्विकास का मतलब है ऑटोनॉमस यानी इंडिपेंडेंस, स्वयं पुनर्विकास का मतलब है कोऑपरेशन अमॉन्ग्स कोऑपरेटिव्स। उसी तरह स्वयं पुनर्विकास का मतलब है केयरिंग अबाउट अदर्स, स्वयं पुनर्विकास का मतलब है ऑनेस्टी, स्वयं पुनर्विकास का मतलब है ओपननेस एंड स्वयं पुनर्विकास का मतलब है मेंबर्स कोऑपरेशन, मेंबर्स इक्विटी, मेंबर्स ड्रिवन फोर्स। इसी तरह से इन तत्वों पर आधारित स्वयं पुनर्विकास का ड्राइव जो है वो हम हमारे देश में कर रहे हैं। एंड अगर टेक्निकल टर्म्स में अगर उसे देखें तो स्वयं पुनर्विकास यानी सस्टेनेबल डेवलपमेंट, अगर हम फाइनेंशियल टर्म्स में देखें तो स्वयं पुनर्विकास यानी अफोर्डेबल हाउसिंग, एंड अगर हम आर्टिकल 43 कैपिटल बी ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन के आधार पर प्रोफेशनल मैनेजमेंट की तरह देखें तो इट कम्स टू सिंगल विंडो सिस्टम दैट इज ईज ऑफ डूइंग बिजनेस। इसी तत्वों का समाविष्ट करके हमने इस बुक में कई सारे चैप्टर्स को इनकॉर्पोरेट किया गया है। एंड यह स्वयं पुनर्विकास की बुक जो है वो 23 मार्च को बाय ऑनरेबल डिग्निटरीज लॉन्च हुई है। यह बुक जो है वो हमने नीचे लिंक दिए गए एड्रेसेस पे अवेलेबल है, बुक स्टोर्स पे अवेलेबल है। इस बुक के अन्य को ऑथर्स आपको स्वयं पुनर्विकास की जानकारी प्रदान करेंगे। धन्यवाद। नमस्कार, मी सुहास पटवर्धन। मी पुणे आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज अँड अपार्टमेंट्स कंट्रोल फेडरेशनचा अध्यक्ष आहे। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात 1,60,500 कोऑपरेटिव्ह सोसायटी आहेत आणि सुमारे 2,000 अपार्टमेंट्स आहेत, त्यांची आम्ही रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी आहोत। महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य आहे, त्याच्यात सहकार्य नेहमीच आघाडीवर आहे। 1980-90च्या पूर्वी लोक एकत्र यायचे, आपल्याला आपल्या बजेटप्रमाणे जागा विकत घ्यायचे, मग आपल्याला फ्लॅट्स किंवा बंगले बांधायचे। 90 सालानंतर मग बिल्डर आणि विकासक हे लोक आले होते आणि त्याच्यात आता आपण 2025मध्ये 2019मध्ये शासनाने स्वयं पुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनं एक मार्गदर्शिका गाईडलाईन्स काढल्या होत्या। त्याच्यात सिंगल विंडो सिस्टीम, 4% इंटरेस्ट सबसिडी, 1,000 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करार, प्लस रस्त्याच्या साईड मार्जिनमध्ये तुम्हाला सवलत, TDRमध्ये सवलत, अशा असंख्य गोष्टी दिल्या होत्या। पण दुर्दैवानं त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष होत नव्हती। यासाठी पुण्यात आमच्या महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशननी गणेश कला क्रीडा इथे 23 मार्च 2025 रोजी जेव्हा महामेळावा घेतला होता त्याला माननीय मुख्यमंत्री आले होते। त्यांच्या हस्ते आम्ही एक मार्गदर्शिकेचं किंवा गाईडलाईन्ससाठी एक त्यांच्या हस्ते प्रकाशन केलेलं आहे आणि ही मार्गदर्शिका किंवा हे गाईडलाईन पुस्तक आपल्याला
राजेश लवेकर, जिल्हा उपनिबंधक मुंबई, त्याचप्रमाणे आमचे तज्ज्ञ संचालक श्री प्रसाद परब आणि मी असं हे तिघांनी म्हणून लिहिलेलं आहे. ही संपूर्ण कायदेशीर आणि तांत्रिक बाजू अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि याचं प्रकाशन माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेलं आहे. आपल्याला माहिती असेल की मुख्यमंत्र्यांनी त्याच्यानंतर ताबडतोब 100 दिवसात आमच्या मागणीप्रमाणे माननीय प्रवीण दरेकर आमदार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे आणि या ज्या आत्तापर्यंत पेपरवर होत्या सवलती या परत मिळण्याच्या दृष्टीनं अभ्यासगट नेमून त्यांना 3 महिन्यात या सगळ्या अभ्यासगटाच्या सूचना किंवा त्याच्यात काय काय सुधारणा आपल्याला पाहिजे त्याची मागणी केली आहे. त्याच्यात अनेक आता आमच्या बैठका झाल्यात आणि त्याच्यात लवकर सुधारणा होईल आणि प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी होईल. या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्या गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो की ही मार्गदर्शिका हे कंप्लीट गाईड आम्ही आपल्याला सेल्फ डेव्हलपमेंट किंवा स्वयंपुनर्विकासासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि आमच्या महासंघाच्या जिल्ह्याच्या सगळ्या ठिकाणी म्हणजे मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, महाराष्ट्र, नागपूर, औरंगाबाद या सगळीकडे आपल्याला हे पुस्तिका उपलब्ध होईल. तर गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी, अध्यक्ष, सचिव आणि कमिटीने ही मार्गदर्शिका आपण विकत घ्यावी. याचा आपल्याला रिडेव्हलपमेंटपेक्षा सेल्फ डेव्हलपमेंट करण्यासाठी आपल्याला उपयोग होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. नमस्कार. महाराष्ट्र शासनाने सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासासाठी 13 सप्टेंबर 2019 रोजी शासन निर्णय जाहीर करून जवळपास 14 प्रकारच्या सवलती गृहनिर्माण संस्थांना दिलेल्या आहेत, ज्या संस्था स्वयंपुनर्विकासासाठी जात आहेत. आणि त्यानंतर मुंबईमध्ये माननीय दरेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई बँकेमार्फत स्वयंपुनर्विकासाची एक मोठी चळवळ उभारण्यात येत आहे. आणि त्याच अनुषंगाने शासनाने आता एक स्वयंपुनर्विकासासाठी अभ्यास गटाची पण स्थापना केलेली आहे व त्या अभ्यास गटाचा आता लवकरच अहवाल सादर होणार आहे. तर अभ्यास गटाचे अध्यक्ष माननीय दरेकर साहेबच आहेत. आणि त्यानंतर अजूनही स्वयंपुनर्विकासासाठी शासनातर्फे नवीन धोरणे, नवीन सवलती या जाहीर होणार आहेत. त्याचबरोबर शासनाने जाहीर केलेल्या गृहनिर्माण धोरणामध्ये जे धोरण आता नुकतंच जाहीर झालेलं आहे त्यामध्ये पण स्वयंपुनर्विकासासाठी स्वतंत्र चॅप्टर निर्माण केलेलं आहे. अशा प्रकारे स्वयंपुनर्विकासाची एक चळवळ उभी राहत असताना सहकारी गृहनिर्माण संस्थांना स्वयंपुनर्विकास म्हणजे काय याबाबतचे मार्गदर्शन करण्यासाठी एक स्वयंपुनर्विकासावर महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण संस्था फेडरेशनच्या माध्यमातून आपण एक पुस्तक तयार केलेलं आहे. सदर पुस्तकाचे लेखक ॲडव्होकेट श्री प्रसाद परब, स्वतः मी व महासंघाचे अध्यक्ष हे पटवर्धन साहेब हे आहेत. आणि त्या पुस्तकामार्फत आपण स्वयंपुनर्विकासाबाबत एक 2 ओळख संस्थांना दिलेली आहे. या पुस्तकामध्ये सोप्या भाषेमध्ये स्वयंपुनर्विकासासाठी कसं जायचं याबाबतची माहिती दिलेली आहे. तरी मी सर्वांना विनंती करतो की आपण त्या पुस्तकाचं वाचन करावं आणि जास्तीत जास्त संस्थांनी स्वयंपुनर्विकासामार्फत आपला पुनर्विकास करावा. धन्यवाद.